नमस्कार. या व्हिडिओत आपण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण व मूलद्रव्यांविषयी अधिक या टॉपिकशी संबंधित मागील वर्षात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. आता आपण पहिला प्रश्न बघूयात. हा प्रश्न असिस्टंट 2013 मध्ये विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या डॅश डॅशनुसार करतात आणि त्यासाठी खाली हे इथे पर्याय दिलेले आहेत. आता याचसारखा दुसरा प्रश्न आहे जो STI 2012 मध्ये विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणी म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल कशावर आधारित आहे आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता हे दोघंही प्रश्न सारखे आहेत, फक्त त्यांचा फॉर्म वेगळा आहे आणि दोघंही अत्यंत फॅक्च्युअल प्रश्न आहेत आणि याच्याशी संबंधित उत्तर आपण आपल्या पुस्तकात दिलेलंच आहे. तर आपल्या पुस्तकात आपण आधुनिक आवर्त सारणी या हेडिंग अंतर्गत हा पॅरा दिलेला आहे आणि त्यात आपण स्पष्ट म्हटलंय की आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या अणु अंकानुसार करतात. मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या अणु अंकानुसार केली जाते आधुनिक आवर्त सारणीमध्ये. त्यामुळे इथे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अणु अंक ॲटॉमिक नंबर आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मूलद्रव्यांचे अणु अंक द ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट्स. आता पुढचा प्रश्न आहे, M हे मूलद्रव्य डोबेरायनर त्रिकेमध्ये CA, M आणि BA हे डॅश डॅश आहे. आता इथे प्रश्न विचारलेला आहे की M हे मूलद्रव्य या त्रिकांमधलं कुठलं मूलद्रव्य आहे आणि त्यासाठी इथे खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता डोबेरायनर या जर्मन रसायनशास्त्रज्ञांनी मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि त्यांची अणुवस्तुमानं यांच्यात काहीतरी संबंध असल्याचं सुचवलं होतं आणि त्यांनी एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांचे गट केले होते आणि त्यांनी त्रिक हे नाव दिलं होतं. आता या त्रिकांमधील 3 मूलद्रव्यांची मांडणी ही जी होती ती त्यांनी अणुवस्तुमानांकांच्या चढत्या क्रमाने केलेली होती आणि त्यात त्यांनी दाखवून दिलं की मधलं मूलद्रव्य जे असतं त्याचं वस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं असतं. तर त्यांच्या पहिल्या त्रिकांची ओळख ही साधारणतः 1817 मध्ये झाली होती आणि त्यानंतर आणखी काही त्रिक शोधली गेली जी आपण आता इथे चार्टमध्ये मेन्शन केलेली आहे. तर ही त्रिक लक्षात ठेवण्यासाठी आपण पुस्तकात काही ट्रिक्ससुद्धा दिलेल्या आहेत. बाय द वे इथे प्रश्नात विचारलेलं आहे की CA, M आणि BA याच्यातलं M हे मूलद्रव्य कोणतं आहे. तर त्रिक आपल्याला इथे दिलेलीच आहेत. त्यातलं CA, SR आणि BA हे त्रिक सर्वात आधी डोबेरायनर यांनी शोधून काढलेलं होतं आणि यातलं जे M म्हणजे काय, कुठलं मूलद्रव्य असा प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यातलं हे SR मूलद्रव्य आहे. तर या प्रश्नामध्ये तिसऱ्या पर्यायात SR मूलद्रव्य दिलेलं आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणीतील अणूची त्रिज्या हा आवर्ती गुणधर्म विचारात घेता खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत आणि त्यासाठी खाली ही 4 विधानं दिलेली आहेत आणि या विधानांवरून आपल्याला इथे योग्य पर्याय निवडायचा आहे. आता आपल्या पुस्तकात आपण आवर्त सारणीतील गुणधर्मांचे कल म्हणजेच प्रवणता म्हणजेच ट्रेंड्स या हेडिंग अंतर्गत ही आकृती दिलेली आहे आणि या आकृतीत आपण स्पष्ट दाखवलंय की गणातून वरून खाली येताना अणु त्रिज्या ही वाढत जाते आणि आवर्तात उजवीकडून डावीकडे येताना अणु त्रिज्या वाढत जाते. थोडक्यात डावीकडून उजवीकडे जाताना अणु त्रिज्या ही कमी होत जाते असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्नातलं पहिलं विधान आहे, वरून खाली जाताना वाढते. तर हो, गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढते आणि त्यामुळे इथे हे विधान योग्य आहे. दुसरं विधान आहे, वरून खाली जाताना कमी होते. तर नाही, वरून खाली जाताना ती वाढते म्हणजे ती वरून खाली जाताना कमी होत नाही. त्यामुळे हे विधान अयोग्य आहे. आता पुढचं विधान आहे, डावीकडून उजवीकडे जाताना वाढते. तर डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाते की कमी होत जाते हे आपण एवढ्यात बघितलंच. तर डावीकडून उजवीकडे जाताना ती कमी होत जाते. ठीक आहे, त्यामुळे हे विधानही अयोग्य आहे. आणि चौथं विधान आहे, डावीकडून उजवीकडे जाताना ती कमी होत जाते. तर हो, डावीकडून उजवीकडे जाताना ती कमी होत जाते. उजवीकडून डावीकडे येताना ती वाढते आवर्तात, पण डावीकडून उजवीकडे जाताना ती कमी होत जाते आणि त्यामुळे हे विधान योग्य आहे. आणि विधान A आणि विधान D म्हणजे स्टेटमेंट A आणि स्टेटमेंट D योग्य असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 आणि त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 हा
योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे टेट्राहेड्रल NiCO4 व्यामिश्रा जटिल कॉम्प्लेक्समध्ये विजोड इलेक्ट्रॉनची म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या डॅश डॅश आहे आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता इथं या टेट्राहेड्रल व्यामिश्रा जटिल कॉम्प्लेक्समध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्सची संख्या किती असते हे आपल्याला इथे सांगायचं आहे आणि इथं हे पर्याय उपलब्ध आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण डी ब्लॉक एलिमेंट्स दिलेले आहेत आणि त्याच्या खालीच हा स्वतंत्र पॅरा दिलेला आहे आणि त्यात आपण म्हटलं आहे की डी ब्लॉक संक्रामक मूलद्रव्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते विशिष्ट गुणधर्म असलेले जटिल म्हणजेच व्यामिश्र म्हणजेच कॉम्प्लेक्स संयुग तयार करतात आणि धातूच्या आयनांना इतर अनेक आयन्स किंवा उदासीन रेणू जोडले जाऊन ही जटिल संयुग तयार होत असतात आणि त्याची काही उदाहरणं सुद्धा आपण इथे दिलेली आहेत. आता या संयुगाचं स्पष्टीकरण करण्यासाठी व्हॅलन्स बॉन्ड थेरी मांडली जाते आणि यात धातू आयन व इतर आयनांच्या कक्षांमध्ये ओव्हरलॅप होऊन विशिष्ट आकार तयार होतो आणि याची काही उदाहरणं आपण इथे दिलेली आहेत. त्यापैकी पहिल्या उदाहरणामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन नसतात म्हणजे विजोड इलेक्ट्रॉन नसतात. तर पहिल्या उदाहरणात अनपेड इलेक्ट्रॉन नसतात, दुसऱ्या उदाहरणात 4 अनपेड इलेक्ट्रॉन असतात, तिसऱ्या उदाहरणात 2 अनपेड इलेक्ट्रॉन असतात आणि चौथ्या उदाहरणामध्ये जो आपल्याला प्रश्नात विचारलेला आहे तर NiCO4 जो मॉलिक्यूल आहे जो कॉम्प्लेक्स संयुग आहे कंपाऊंड आहे त्याचा आकार टेट्राहेड्रल असतो आणि यात अनपेड इलेक्ट्रॉन नसतात असं इथे म्हटलं आहे. थोडक्यात या संयुगामध्ये विजोड इलेक्ट्रॉन नसतात म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन नसतात त्यामुळे त्यात विजोड इलेक्ट्रॉनची संख्या ही 0 एवढी असते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे प्रदीर्घ आवर्त सारणीत डॅश डॅश या 2 मूलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो. विकर्ण संबंध म्हणजे डायगोनल रिलेशनशिप आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आणि याचसारखा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या जोडीत डायगोनल रिलेशनशिप म्हणजे विकर्ण संबंध यालाच इंग्लिशमध्ये डायगोनल रिलेशनशिप असं म्हणतात तर ती कोणत्या मूलद्रव्याच्या जोडीत असते आणि त्यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण डायगोनल रिलेशनशिपसाठी हा महत्त्वाचा पॉईंट इथे मांडलेला आहे आणि त्यासाठी शेजारीच ही आकृती पण दिलेली आहे. तर या आकृतीत तुम्ही बघू शकतात की लिथियम हे पहिल्या गणातलं मूलद्रव्य जे आहे ते मॅग्नेशियम या पुढच्या गणातल्या दुसऱ्या मूलद्रव्याशी साम्य दाखवते आणि याचप्रमाणे बेरिलियम हे दुसऱ्या गणातलं मूलद्रव्य आहे आणि ते ॲल्युमिनियम या पुढच्या गणातल्या दुसऱ्या मूलद्रव्याशी साम्य दाखवते. तर याप्रमाणे तिरप्या रेषेत हे साम्य तुम्ही इथे बघू शकतात म्हणजे लिथियम हे मॅग्नेशियम बरोबर समानता दाखवते, बेरिलियम हे ॲल्युमिनियम बरोबर दाखवते, बोरॉन हे सिलिकॉन बरोबर दाखवते, कार्बन हे फॉस्फरस बरोबर दाखवते. थोडक्यात काय तर ही तिरप्या रेषेतील साम्यता या ज्या मूलद्रव्यांमध्ये आहे त्याला म्हणायचं डायगोनल रिलेशनशिप म्हणजे विकर्णीय समानता. ठीक आहे. आणि यावरून आपण आता या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो. तर प्रदीर्घ आवर्त सारणीमध्ये बी आणि SI, LI आणि MG आणि BE आणि AL हे विकर्णीय समानता दाखवतात म्हणजे डायगोनल रिलेशनशिप दाखवतात म्हणजे LI, MG, BE, AL, B आणि SI. त्यामुळे इथे वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर असल्यामुळे हा चौथा पर्याय इथे योग्य पर्याय आहे. आणि पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या जोडीत डायगोनल रिलेशनशिप असते तर आपण बघितलं की लिथियम आणि मॅग्नेशियम मध्ये ही डायगोनल रिलेशनशिप असते त्यामुळे इथे सुद्धा पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. आता इथे आपल्याला पहिल्या कॉलममध्ये स्तंभ दिलेले आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्या स्तंभामध्ये समाविष्ट होणारे मूलद्रव्य दिलेले आहेत. तर आपल्याला इथे या स्तंभामध्ये असणारी मूलद्रव्ये शोधून त्यांची योग्य जोडी जुळवायची आहे. तर आता पहिला स्तंभ आहे इथे दिलेला S स्तंभ. ठीक आहे. तर आपण आपल्या पुस्तकात आवर्त सारणीतील खंड दिलेले आहेत आणि यातल्या S ब्लॉकमध्ये कुठली मूलद्रव्ये येतात ते आपण बघणार आहोत. तर ही सर्व मूलद्रव्ये या S ब्लॉकमध्ये येतात. त्यात SR हे पर्यायांमध्ये आहे त्यामुळे S स्तंभासाठी SR ही जोडी योग्य आहे. आता पुढचा आहे P स्तंभ. आता P स्तंभामध्ये S आणि SB ही मूलद्रव्ये समाविष्ट होतात त्यामुळे P स्तंभासाठी योग्य जोडी आहे
एस आणि एस बी. पुढचा स्तंभ आहे डी स्तंभ. तर डी स्तंभामध्ये एस सी आणि एस जी ही दोन मूलद्रव्ये समाविष्ट होतात. त्यामुळे डी स्तंभासाठी एस जी आणि एस सी ही योग्य जोडी आहे. आणि पुढचा स्तंभ आहे एफ स्तंभ. तर एफ स्तंभामध्ये एस एम हे मूलद्रव्य समाविष्ट होतं आणि त्यामुळे एफ स्तंभासाठी योग्य जोडी आहे 1. आणि यानुसार जोड्या जुळवल्यानंतर इथे सर्व पर्याय उपलब्ध आहेत आणि त्या पर्यायांपैकी तिसरा पर्याय इथे योग्य पर्याय आहे. आता पुढचा पर्याय आहे सिमेंटची निर्मिती ही खालीलपैकी कुठल्या घटकापासून झालेली आहे. आणि त्यासाठी खाली हे इथे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण सिमेंटबद्दल ही इन्फॉर्मेशन या तक्त्यामध्ये दिलेली आहे. त्यात आपण म्हटलं आहे की सिमेंटमधील मुख्य कच्च्या मालाचे प्रमाण म्हणजे CaOचे प्रमाण असते 50 to 60%, SiO2चे प्रमाण असते 20 to 25% आणि Al2O3चं प्रमाण असतं 5 to 10%. थोडक्यात काय, CaO, SiO2 आणि Al2O3 हे सिमेंटमधले घटक आहेत, महत्त्वाचे घटक आहेत आणि त्यापासून हे सिमेंट तयार केलं जातं. आणि त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे CaO, SiO2 आणि Al2O3 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा इथे योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती अभिक्रियाकारके अमोनिया तयार करण्यासाठी वापरतात. आणि त्यासाठी खाली इथे 3 पर्याय आधी दिलेले आहेत आणि या 3 पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे. तर आता आपल्या पुस्तकात आपण गण 15 मूलद्रव्यांचे गुणधर्म या अंतर्गत नायट्रोजन या मूलद्रव्याचा समावेश केलेला आहे. आणि त्यात आपण या हेडिंगखाली म्हटलेलं आहे की अमोनिया हा वायू वेगवेगळ्या पद्धतीने तयार करता येतो. यापैकी एक जी पद्धत असते त्यामध्ये अमोनियम क्लोराईडला म्हणजे NH4Clला कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे CaOH2 या तीव्र आम्लारीबरोबर गरम केलं तर अमोनिया तयार होतो. आणि दुसरी जी पद्धत आहे ती अत्यंत परिचित पद्धत असून तिला हॅबर्सची प्रोसेस असं म्हणतात, हॅबर्सची पद्धत असं म्हणतात. आणि यामध्ये डायहायड्रोजन म्हणजे H2 हा नायट्रोजन बरोबर म्हणजे N2 बरोबर संयोग पावल्यास या एवढ्या तापमानाला 773 K तर अमोनिया म्हणजे NH3 तयार होतो. थोडक्यात काय तर NH4Cl, CaOH2, H2 आणि N2 यासारखी अभिक्रियाकारक वापरून अमोनिया तयार करता येतो. आणि ही अभिक्रियाकारक पर्याय अ आणि पर्याय ब मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. आणि पर्याय अ आणि ब योग्य असणारा पर्याय सुद्धा इथे उपलब्ध आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते संयुग अँटीनॉक म्हणून वापरतात. आणि त्यासाठी इथे खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायावरून योग्य पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण सोडियम या हेडिंग अंतर्गत हा पॅरा दिलेला आहे आणि त्यात आपण म्हटलं आहे की लेड व सोडियम, लेड आणि सोडियम Pb आणि Na यांच्यापासून बनलेली टेट्राइथिल लेड म्हणजे Pb + Na पासून बनलेली टेट्राइथिल लेड व टेट्रामिथिल लेड ही ऑर्गॅनो लेड संयुगे व काही कार्बोनिल संयुगे ही पेट्रोलियमची अँटीनॉक ॲडिटिव्ज म्हणून पूर्वी वापरली जात असत. थोडक्यात आयन कार्बोनिल हे कार्बोनिल संयुग आणि टेट्राइथाइल लेड हे लेड संयुग, ऑर्गॅनो लेड संयुग आणि कार्बोनिल संयुग हे इथं पर्यायात उपलब्ध आहेत. आणि या दोघांचा उपयोग अँटीनॉक म्हणून केला जात असे आणि त्यामुळे इथे पर्याय ए आणि पर्याय C हा योग्य पर्याय आहे. आणि पर्याय ए आणि C योग्य असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज 0 इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे 0 इलेक्ट्रॉन आकर्षण म्हणजे अफिनिटी असलेलं मूलद्रव्य खालीलपैकी कुठलं आहे. आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात आपण आधुनिक आवर्त सारणीतील आवर्तिकल या हेडिंग अंतर्गत काही भौतिक आणि रासायनिक गुणधर्मातील आवर्तिकल दिलेले आहेत. आणि त्यापैकी एक आहे इलेक्ट्रॉन अफिनिटी, इलेक्ट्रॉन बंधता ज्याला सुद्धा म्हणतात. आणि त्यासाठी खाली आपण हा पॅरा दिलेला आहे. आणि यात आपण म्हटलं आहे की झेनॉन, रेडॉन, निऑन यांसारखे राजवायू जे असतात, अल्कली धातू तसेच अल्कली मृदा धातू असतात, यांची इलेक्ट्रॉन अफिनिटी जवळजवळ 0 असते कारण त्यांच्यात ॲनायन बनवण्याची प्रवृत्ती जवळजवळ नसतेच. आणि यांच्यात ॲनायन बनवण्याची प्रवृत्ती नसल्यामुळे त्यांची इलेक्ट्रॉन अफिनिटी ही जवळजवळ 0 असते.
आणि त्यामुळे इथे निऑन हे योग्य उत्तर आहे आणि त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, हायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते? आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता पहिला पर्याय आहे हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन असतो. दुसरा पर्याय आहे हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन नसतो. तिसरा पर्याय आहे हायड्रोजनच्या केंद्रकात एकही प्रोटॉन नसतो. आणि चौथा पर्याय आहे हायड्रोजनच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे 2 इलेक्ट्रॉन असतात. आता आपण आपल्या पुस्तकातल्या हायड्रोजन या हेडिंग अंतर्गतचा हा पॅरा वाचूयात. यात आपण स्पष्ट म्हटलंय की हायड्रोजन हे निसर्गतः आढळणारं मूलद्रव्य असून त्यात एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन असतो. ते पृथ्वीवरील 3ऱ्या क्रमांकाचं सर्वात जास्त आढळणारं मूलद्रव्य आहे आणि हायड्रोजन हे न्यूट्रॉन नसणारे एकमेव मूलद्रव्य आहे. थोडक्यात त्याच्यात न्यूट्रॉन नसतो, मात्र एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन असतो. तर याच्यात न्यूट्रॉन नसतो हा पर्याय इथे योग्य पर्याय असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. तर हायड्रोजन अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन असतो का? तर नसतो. हायड्रोजनच्या केंद्रकात एकही प्रोटॉन असतो, तर त्याच्यात एक प्रोटॉन असतो आणि एक इलेक्ट्रॉन असतो. त्यामुळे त्याच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारा एकच इलेक्ट्रॉन असतो आणि त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे.